पंचतत्व बॅलन्स करणे मातीतलं, त्या मातीतला आपण अग्नी बॅलन्स केला. तुमची जमीन कुठलीही असू द्या, तुम्ही मातीतला अग्नी बॅलन्स केला, गाळाची जमीन आहे म्हणजे जलतत्व ऍक्टिव्ह आहे, अग्नी ऍक्टिव्ह केला आपण ह्या बागेत, म्हणजे ह्या मातीत देशी गाईच्या माध्यमातून आपण अग्नी ऍक्टिव्ह केला, पंचतत्व बॅलन्स केली आणि त्या पंचतत्वाचा रिझल्ट आपल्याला या माध्यमातून दिसतोय. बरोबर. तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगावं असं वाटतंय तुम्हाला? शेतकऱ्यांना एवढं सांगू वाटतंय की तुम्ही प्लॉटला व्हिजिट द्या, महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर प्लॉटला व्हिजिट द्या, महाराजांचं तुम्ही विचार ऐका. देशी गाईचं महत्व आणि देशी गाईचं गोमूत्र, शेण ह्याच्यापासून जे आपण झाडांना स्प्रे वगैरे करतोय, म्हणजे ते औषध तयार करून आपण जे वापरतोय, संजीवनी असेल, मायक्रो प्रोटीन असेल, महाराजांचं ते वापरा. एकदा तुमच्या ज्यावेळेस लक्षात येईल की बाबा किती वापरल्यानंतर काय फरक होतोय, किती खर्च होतोय, त्या हिशोबानं महाराज शिवरुद्र ॲग्रो बरोबर तुम्ही एकदा कन्सल्टिंग करा.